जय शिवराय. आज आहे 24 एप्रिल 2026 मित्रांनो. वार आहे शुक्रवार आणि आज आपण पाहणार आहोत अर्निंग कसं होत आहे, तसंच आपल्याला कस्टमर कसे भेटतायत ते पण पाहणार आहोत मित्रांनो. जर चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला एकदा सबस्क्राईब, लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया आजचं अर्निंग कसं होतंय. आणि पहिला आपण गॅस भरून घेऊया मित्रांनो. 40-50 पॉईंट गॅस आहे आणि गॅस किती बसतोय हे पण दाखवतो तुम्हाला. 375 रुपयाचा गॅस बसलाय. 40-50 पॉईंट गॅस असून 375 रुपयाचा म्हणजे चांगलं प्रेशर असतं या पंपावर. आपल्या मोशीहून आळंदीला जाताना जो ऑनलाईन पंप आहे वाय पॉईंटच्या अगोदर, तर त्या पंपावरती खूप प्रेशर असतं. कधी पण जावा तुम्ही, कधी पण प्रेशर असतं तिथं फुल. म्हणजे गाडी एकदा फुल केली की टेन्शन नाही दिवसभर. तर ठीक आहे मित्रांनो, सकाळीच गॅस भरत जावा. संध्याकाळी जर गॅस भराल तुम्ही 20-30 पॉईंट तुमचा गॅस 100% उतरतो. त्यामुळे सकाळी गॅस भरायचा आणि बिंदास काम करायचं. तर ठीक आहे, पाहू कुठली बुकिंग वाजते आता मोशीमधून. तर भावानो, औंधची बुकिंग वाढली 305 रुपयाची मित्रांनो. साईडला दाखवतो तुम्हाला. तर मस्त अर्निंग दिलं. 18 किलोमीटर होती आणि डायरेक्ट आलो मी नाशिक फाट्यावरून पिंपळेगुरव मार्गे औंधला. तर 18 किलोमीटर चालू केल्यानंतर दाखवलं होतं 19 किलोमीटर मित्रांनो. परंतु दाखवत आहे ते पार खडकी साईडने. म्हटलं नाही, पिंपळेगुरव साईडने जाऊया. पिंपळेगुरव, न्यू सांगवी, ओल्ड सांगवी करत आपण परिहार चौकात गेलो मित्रांनो. परिहार चौकाची बुकिंग होती. तर ठीक आहे, 305 रुपयाची बुकिंग झाली मित्रांनो. तर मस्त अर्निंग दिलं ओलाने. तर 17 रुपयांनी दिलं अर्निंग तरी काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु 14-15 रुपयांनी जर दिलं तर खूप नुकसान होतंय. तर ठीक आहे, एक तर ट्रॉफिक असतं, मग त्यात काही शिल्लक राहत नाही, तर बुकिंग मारून काय फायदा नसतो. त्याच्यामुळं 17 किंवा 16 दिलं तरी काय अडचण नाही. ठीक आहे, पाहू आता परिहार चौकातून कुठली बुकिंग वाचली. त्याला आत्ताच कस्टमर भेटले, 2 जण नवरा बायको होते आणि गाडीत बसले मित्रांनो. गाडीत बसल्यानंतर ओटीपी सांगितलं मला. म्हणलं इकडून घ्या. म्हणलं इकडून लांब होतंय, मी इकडे टाकवा. नाही म्हणलं 126 रुपये दाखवले. मग बरं बसा म्हणलं गप, कारण की 7.5 किलोमीटर, 7.5ला 126 ठीक आहे म्हणलं. पिंपळे सौदागरची होती. तर त्यांना घेऊन आलो. त्यांच्या दोघांचे एवढे वाद होते, सारखे वाद चालू होते. ते आलते हॉस्पिटल म्हणून लागलं होतं काहीतरी त्याला. आणि त्या दोघांचे एवढं वाद की त्यांचं फार हाणामारीचं राहिलं होतं. एवढे वाद खेळत होते. आणि एक ती लेडीज अशी बोलली की तो जागेवर शांत झाला. ती म्हटली की 5 वर्ष झालं आपल्या लग्नाला, 5 वर्षात अजून मूलबाळ झालं नाही, तुम्ही ते अजून देऊ शकले नाही. एवढं बोलले होतं. मी तर शॉकच झालो, डायरेक्ट शांतच बसलो. मी त्यांना बोलणार होतो घरी जाऊन वाद केला, इथं गाडीत नका, मी गाडी चालवतोय म्हणून. परंतु असे बोलले की तो पण शांत झाला आणि ती पण शांत झाली. डायरेक्ट डोळ्यात पाणी आलं तिच्या. तर असे वाद खेळले दोघं. ठीक आहे, 126 आपण पिंपळे पुन्हा आयफोन रोडला आणली मित्रांनो, पिंपळे सौदा. तर भावांनो, परत आपल्याला बांधणीची बुकिंग वाढली. पिंपळे सौदाकडून 142 रुपयाची. 8 किलोमीटर होती मित्रांनो. तर ठीक आहे, एकदम हायवेला राधा चौकामध्ये. तर मस्त अर्निंग दिला. 8 किलोमीटर होती, 8.1 किलोमीटर होती, 142 रुपये. तर ठीक आहे, ओला पण चांगलं बुकिंग द्यायला लागलंय आज आणि रॅपिडो पण चांगलं बुकिंग देत आहे. पण उबेरला काय बुकिंग आज बसायला झाली मित्रांनो. सकाळपासून अजून तरी एक पण बुकिंग नाही उबेरला. तर भावांनो, 156 रुपयाची उबेरला वाढली बावदानची. तर ठीक आहे मित्रांनो, आपण आहोत बावदानमध्ये. आणि बावदानमध्ये आल्यानंतर त्या मॅडमला उतरल्यानंतर लगेच एक जण पेशंट आलं. ते म्हटलं मला इथं जवळ सोडायचंय, 8-10 किलोमीटर सोडायचं होतं. आणि मला उबेरला 45 रुपये दाखवते म्हणले. 50 रुपये देते म्हटली, मला सोडा तिथं. म्हटलं ठीक आहे बसा. अर्धा-पाऊण किलोमीटर होतं त्यांना नेऊन सोडलं आणि ती एक लोकल बुकिंग आपण 50 रुपयाची मारली. तर आता आपण जाऊया हायवे पाशी, म्हणजे आपल्याला बुकिंग वाजल PCMC साईडची. तर पाहू. दुपारची 1 वाजली. तर आपण आता जेवण करूया, बघूया काय दिले. शेप दिला, शेप. भाजी दिली बटाट्याची, पाहू शकता. बटाटा दिलाय. आपण घेतले शेंगदाणे खायला. मस्त शेंगदाणे, बटाटे आणि चपाती आणि एक शेप पण दिला बायकोनी खायला. तर ठीक आहे, जेवण करूया. तर भावांनो, ब्रिज पाशी उभा होतो. अचानक धूर निघत होता. मी म्हटलं काहीतरी पेटवलंय काय की. पण ज्यावेळेस अग्निशामकची गाडी आली त्यावेळेस म्हटलं अरे काहीतरी पेटलंय काय की इथं बहुतेक. परत तिथं एवढी ट्रॉफिक झाली, मग मी काय गेलो नाही त्या ट्रॉफिक मध्ये. आणि नंतर ट्रॉफिक कट झाले. 1 तास गेला मित्रांनो मला तिथं जागेवर. पूर्ण ब्लॉक झालतं, जॅम झालतं. तर बुकिंग वाजत होत्या पण मला घेता नाही आल्या, कारण की हालता येत नव्हतं जागेवर सगळ्या गाड्या स्टॉप केल्या. जाऊन पाहिलं तर नॉर्मल आपल्या लाईटचे जे पोल आहेत त्यातून काहीतरी स्पार्क झालं. तर तिथून ठिणगी पडून थेट एक मोकळी जागा होती, त्या मोकळ जागेने पेट धरला होता. तर जवळच दुकाने पण होते आणि घरं पण होते. 2-3
अग्निशामकच्या गाड्या होत्या, तर त्यांनी बुजवलं ते आणि दुसरं काही नुकसान झालं नाही. बरं झालं, काही हानी झाली नाही. तर ठीक आहे. तर भावांनो, आपण परत बानेरमध्ये आहोत. तर सांगतो तुम्हाला की पावदनहून ट्रॉफिक झाल्यानंतर म्हटलं काय बुकिंग वाजत नव्हती. थोडंसं पाषाण साईडला आलो पुढं आल्यानंतर वाढली मला डायरेक्ट 190 रुपयाची एफसी रोडची. मी घेतली रॅपिडोवरती. 190ची ट्रिप कंप्लीट करताना मला जो युनिव्हर्सिटीचा चौक आहे त्याला यू टर्न घ्यावं लागतं मित्रांनो. अर्धा किलोमीटर एक्स्ट्रा पडतं तिथं. तर थोडंसं सामान होतं त्यांचं, तेवढं घेऊन आलतो. 2च बॉक्स होते छोटाले. तर त्याला यू टर्न म्हणलं आता हे अर्धा किलोमीटर फुकट मारावं लागतंय. परंतु नाही, पुढे गेल्यानंतर अजून पाहिलं तर पुढे आल्यानंतर परत राईड दाखवतोय एफसी रोडच्या अगोदरच, पण तोच सुद्धा राईड बंद केलेला आहे. तर परत एफसी रोडून तिथून यू टर्न घेऊन परत यावं लागतं त्या साखर संकुलच्या त्या सिग्नलवरून. परत वापस येऊन मग एफसी रोडला जावं लागतंय. म्हणजे 1 किलोमीटर वाढलं माझं अंतर. तिथं गेल्यानंतर म्हणलं बिल वाढतंय की नाही काय माहित, पण वाढलं मित्रांनो. 207 रुपये झालं. 190च्या जागी 207 रुपये. म्हटलं ठीक आहे, बरं झालं. तर त्या कस्टमरने आपल्या 210 रुपये कॅश दिले. 210 रुपये पण कॅश दिले त्यांनी. 200 आणि हे 10 रुपये. 210 रुपये कॅश दिले आणि तिथून परत मला बानेरला लगेच रिटर्न वाढली मित्रांनो. थांबतोय का नाही थांबतोय, 154 रुपयाची मला लगेच वाढली. पाहिलं तर 8.9 होतं, म्हणजे 9 किलोमीटर होती. 154 रुपये. म्हटलं बरं झालं, लगेच वाढली बानेरची. आलो आता बानेरमध्ये थांबलो मित्रांनो. आणि पावसाचं थोडंसं वातावरण झालं मित्रांनो. तर पाऊस येतोय का, पाऊस आला तर बरं होईल, थोडा थंड हवा भेटेल तेवढंच. नाहीतर गरमीने असं डोकं पण गरम झालंय आणि पाठ तर पूर्ण भिजली मित्रांनो घामाने. पाहू आता बानेरमधून कुठली बुकिंग वाच. पावसामुळे का काय मित्रांनो, पण बानेरहून एक 80 रुपयाची बुकिंग होती म्हाळुंगे नांदेड रोडला. प्लस त्यांनी टिप दिली 20 रुपये. म्हटलं ठीक आहे, रॅपिडो होती 100 रुपये. 4.3 होती. त्यांना नेऊन सोडलं. लगेच वेटिंगलाच बुकिंग वाढली परत अजून आपली हिंजवडी फेज 1 ची. तर हिंजवडी फेज 1 ला आलो मित्रांनो. ती झाली 116 का 17 रुपये, सॉरी 122 रुपयाची. 122 रुपये झाली. तिथं सोडतो वेटिंगला परत वाढली 116 रुपये परत वाढून घे. तर मी परत घेतली मित्रांनो. पण ती मॅडम बाटल्यावर फार हायवे क्रॉस केल्यानंतर म्हणती मला की नाही दादा, मला पिंपळे सौदागरला जायचंय, मीटरने चला. म्हटलं हेच त्याचे बिल, म्हटले जे काय होतील ते बघा, किती दाखवते. म्हणजे 116 रुपये दाखवते. त्यांना सोडलं नव्हतं, अजून 3-4 किलोमीटर बाकी होतं. तर त्या मॅडमला परत ती म्हटली मला पिंपळे सौदागरला जायचंय. म्हणलं मीटरने जाऊ मग आता. 116 रुपये ते दाखवले होते. आणि परत पुढे आलो. थोडंसं पुढे आले की म्हणजे नाही दादा, आता राटणीकडे घ्या. म्हणजे त्यांना परत तापकीर चौकात सोडलं मी. तापकीर चौकात 6.5 सेंटर आहे, तिथं सोडलं. तिचे 86 रुपये मीटरने झाले आणि ते 116 म्हणजे 200 रुपये त्यांनी 202 झाले. तर तिने 200 रुपये पे केले मला. DY पाटील पिंपरी. तर 200 रुपये पे केले तिने आपल्याला. आणि आपलं अर्निंग चांगलं होत आलंय. आणि उशीर झाला मित्रांनो, 10 वाढले सकाळचे. 10 ते आता वाढले 6. 8 तासात जवळजवळ 1,500 रुपयाच्या आसपास झाले असतील आपले. साईडला काउंट पण करतोय मी. तर ठीक आहे, मस्त अर्निंग झालं. तर पाहू इथून कुठली बुकिंग वाजते. तर एका मित्राला पण भेटणार आहोत, त्यांच्या उबरचा काहीतरी इश्यू आहे. तर ठीक आहे, भेटू त्यांना. 130 रुपयाची बुकिंग वाढली. नाशिक फाटीवर लगेच वाढली 133 रुपये घरकुलची, चिखली साईडची. तर तिथं मित्राला त्या भेटायला बोलवलं आहे, तो येत आहे आता. तर पाहूया, त्याचा उबेर आयडी ब्लॉक झालेला आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर त्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देऊया. आणि आजचं अर्निंग दाखवतो मित्रांनो शेवटला किती झालं आहे. तर मस्त अर्निंग करत राहा मित्रांनो. आणि माइंडसेट ठेवा की मला आज एवढं करायचंच आहे, तर तुमचा बिझनेस होईल. आणि किती पण होत आहे, किती पण जात आहे म्हटलं तर मग होत नाही अर्निंग. तर ठीक आहे, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो.